मान्सूनचा तडाखा, कोकण घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थितीचं संभाव्य संकट. नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पण यंदाचा मान्सून फक्त वरदान न राहता संकटाचा सावट घेऊन आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि उत्तर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पिकांचं पाण्यात बुडणं आणि संभाव्य पूरस्थितीची भीती ही माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यात मान्सूनची एंट्री होताच काही भागात पावसाने थैमान घातलं आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहिली जात आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र तर अक्षरशः संततधार सुरू आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या भागात पिकं पाण्यात बुडाली आहेत आणि काही ठिकाणी तर पेरण्यांची कामच खोळंबली आहेत. जमीन आधीच ओलसर असल्यामुळे अजून पाऊस झाला तर पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागात गेल्या काही दिवसात पावसाने चांगली हजेरी लावली आहे आणि त्यामुळे नद्यांची पातळी लक्षणीय वाढली आहे. जर पुढील 4 ते 5 दिवस असाच पावसाचा जोर राहिला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होणे सहज शक्य आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात जरी काही प्रमाणात पाऊस झालेला असला तरी अजूनही परिस्थिती स्थिर आहे. पुढील काळात जर जोर राहिला तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मराठवाड्यात मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागातील शेतकरी सध्या समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाने जाहीर केलं आहे की पुढील 4 ते 5 दिवस कोकण परिसर, घाटमाथा आणि काही उत्तर भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. जर ही तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही वेळेत सावध राहता येईल. धन्यवाद.